जिओमॉर्फॉलॉजी आणि महाराष्ट्राचा भूगोल कंबाईन करून तुम्हाला प्रश्न दिसतोय. काय ज्वालामुखी पठार म्हणजे काय, दख्खन ट्रॅप्स किंवा डेक्कन ट्रॅप्सच्या उत्पत्ती व उत्क्रांतीवर चर्चा करा. पूर बसाल्टचे महत्व विशद करून पूर बसाल्टचे महत्व व मुख्य भूवैज्ञानिक वैशिष्ट्य नमूद करा. डिफाइन टेक्निक प्लाटोज, डिस्कस ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ डेक्कन ट्रॅप्स. हा, नेक्स्ट क्वेश्चन. लोकस आणि फोकस एकदा लक्षात घ्या. लोकस आहे ज्वालामुखी पठार, ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये पण अजून थोडं फाईन ट्यून कराल तर डेक्कन ट्रॅपची आपल्याला चर्चा करायची किंवा डेक्कन प्लाटूची चर्चा करायची. फोकस डेक्कन प्लाटूचा इव्हॉल्युशन आणि ओरिजिन अँड इव्हॉल्युशन, उत्पत्ती आणि उत्क्रांती, पार्ट नंबर 1 फोकसचा. पार्ट नंबर 2 याचा महत्व काय आणि वैशिष्ट्य काय, इम्पॉर्टन्स काय आणि जिओलॉजिकल फीचर्स काय, हे एक्सप्लेन करायचं. क्लिअर? सो लोकस आणि फोकस सगळ्यात पहिले लक्षात आले. आता पुन्हा एकदा प्रश्न वाचा, प्रश्नाचे किती पार्ट आहे ते आयडेंटिफाय करा, कारण की तेवढे पार्ट फुलफिल झाले पाहिजे प्रश्नाचे. सगळ्यात पहिला पार्ट प्रश्नाचा ज्वालामुखी पठार, ठीक आहे, व्होल्कॅनिक प्लाटूज. सेकंड पार्ट ओरिजिन अँड इव्हॉल्युशन. क्लिअर? थर्ड पार्ट इम्पॉर्टन्स आणि फोर्थ पार्ट फीचर्स. क्लिअर? 4 पार्ट मध्ये उत्तर दिसलं पाहिजे. राईट? नाउ लेट अस से की इंट्रोडक्शन काय लिहिता येईल सांगा. डिफाइन. व्हॉट डू यू डिफाइन? एक्झाम्पल तुम्ही इंट्रोडक्शन देताय कशाने? व्होल्कॅनिक प्लाटूच्या किंवा ज्वालामुखी पठारांच्या उदाहरणांनी. ठीक आहे. अच्छा, डिफिनेशन लिहिणार की फॅक्ट लिहिणार? हा, एक मी या प्रश्नामध्ये थोडस ही एक्झाम हॉल स्मार्टनेस आहे, सांगतो की एक्झाम हॉल स्मार्टनेस का लागते. क्वेश्चन ऑलरेडी खूप मोठा आहे. ठीक आहे. सो 4 पार्ट फुलफिल करायचे आहे. मी चालू करतोय एक्झाम्पल्स किंवा फॅक्ट पासून, तर मला पहिल्या पार्टवर यायलाच वेळ लागतोय. आणि डायरेक्ट क्वेश्चन आहे, डायरेक्टली विचारलाय व्हॉट आर व्होल्कॅनिक प्लाटूज. सो डायरेक्टली सुरू करा डिफिनेशन पासूनच. इंट्रोडक्शन मध्ये व्हॉट आर व्होल्कॅनिक प्लाटू हा एक वेळ वाचवणारा अप्रोच असेल, त्याच्यामध्ये कंटेंट पण तुम्हाला बऱ्यापैकी मांडता येईल. राईट? तर इंट्रोडक्शन झालंय डिफिनेशन बेस्ड, आणि डिफिनेशन दिल्यानंतर खाली बॉडी पार्ट मध्ये व्होल्कॅनिक प्लाटूवर किंवा ज्वालामुखी पठार जी आहेत या ज्वालामुखी पठारांवर थोडं एक एक्सप्लेनेशन द्या. राईट? की हे कसे निर्माण होतात, कोणत्या प्रकारच्या उद्रेकातून निर्माण होतात. क्लिअर? कोणत्या प्रकारचा उद्रेक असतो? फिशर इरप्शन, भेगी प्रकारचा उद्रेक. राईट? भेगी प्रकारचा उद्रेक सांगितला, त्यानंतर सांगा की कोणत्या प्रकारच्या शिलारसाची या ठिकाणी, कोणता शिलारस असेल? बेसिक प्रकारचा शिलारस, तो पसरत जाईल थंड होऊन. तर माझ्याजवळ मी 2 लाईन मध्ये ज्वालामुखी पठार पलीकडे डिफाईन केला होता, फर्दर एक्सप्लेन करून घेतलाय की हा एक्झॅक्टली काय. पहिला पार्ट फुलफिल. दुसरा पार्ट आता चर्चा करतोय कशाबद्दल? चर्चा करतोय डेक्कन ट्रॅप बद्दल. ठीक आहे. तर डेक्कन ट्रॅपची उत्पत्ती सांगायची आहे. कशी सांगणार? काय काय आलं पाहिजे? उत्पत्ती माहिती आहे तुम्हाला, राईट? या ठिकाणी सगळ्यात पहिले चर्चा झाली पाहिजे की बघा, रियुनियन नावाचा काय आहे? तप्तस्थळ ज्वालामुखी आहे, हॉटस्पॉट वोल्कॅनो आहे. पहिलं तर डिस्कशन हे झालं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाइम लाईन सांगायला लागेल, जिओलॉजिकल टाइम. जेव्हा मी जिओलॉजिकल टाइम स्केल शिकवलेली तेव्हा पण सांगितलं होतं की याचा संदर्भ कुठेतरी, रेफरन्स कुठेतरी. क्लिअर? आणि जेव्हा आपण फॉर्मेशन्स बघितली तेव्हा पण सांगितलं होतं की कोणत्या पिरियड मध्ये, विच पिरियड, किती वर्ष अगोदर. हा, हे तर तुम्ही लिहिणार 66 मिलियन इयर्स अगो. अप्रिशिएटेड. ऍडिशनली काय आलं पाहिजे? पिरियड आला पाहिजे. कोणता पिरियड आहे हा? हा आहे क्रिटॅशियस पिरियड. क्लिअर? कारण की फॉर्मेशन सांगायची आहे. थर्ड पॉइंट या ठिकाणी काय येईल? उद्रेक कुठे झाला, जर ते लोकेशन आठवत असेल, मुंबई नाशिकच्या दरम्यान इगतपुरी. ठीक आहे, तिथे तो उद्रेक होतो, आणि ते सांगा. ही सगळी माहिती कुठे दाखवायची आहे?
नकाशावर दाखवत असताना एक चूक करू नका. हा जो इंडियन प्लेटचा भाग आहे हा नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये नका दाखव, कारण की ही सगळीच्या सगळी फॉर्मेशन साऊथ हेमिस्फिअर मध्ये आहे, अराउंड 20 डिग्री साऊथ. एवढं स्पेसिफिक आठवलं तर ठीक आहे, नाही आठवलं तरी पण ठीक आहे. क्लिअर? जिथे उद्रेक झाला ते उद्रेकाचं स्थान, इथनं ज्वालामुखी प्रवाह कुठपर्यंत गेलेत ते पण सांगा. दख्खनच्या पठारासोबत कशा कशाची निर्मिती झाली ते जर ऍडिशनली तुम्ही तुमच्या मॅपवर ड्रॉ करू शकलात दॅट विल बी गुड. माळवा, सौराष्ट्र इथपर्यंत हे प्रवाह जातात. क्लिअर? कोणता पार्ट ऍड्रेस केलाय? ओरिजिनचा पार्ट. क्लिअर? फर्दर काय विचारलंय? इम्पॉर्टन्स. पार्ट सी काय? महत्व. महत्व काय काय सांगणार किंवा महत्व सांगत असताना काय केलं गेलं पाहिजे? संसाधने. पण मी कॅटेगरीज करणार महत्वामध्ये. मी पहिले म्हणणार कोणते महत्व? आर्थिक महत्व, राईट? पर्यावरणीय महत्व. सामाजिक महत्व नाही त्या ठिकाणी एवढं नमूद करता येणार, बट आर्थिक आणि पर्यावरणीय असे दोन गट तुम्ही करू शकता. आर्थिक महत्वामध्ये तुम्ही या ठिकाणी सांगू शकता आर्थिक महत्वामध्ये सगळ्यात पहिले माती, मृदा. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मध्ये ब्लॅक कॉटन सॉइल. क्लिअर? त्यानंतर डेक्कन ट्रॅपवर खडक आढळतात, ते खडक तुमच्या बिल्डिंग मटेरियल साठी महत्वाचे असतात, राईट? आणि मोठ्या प्रमाणात याची जी पठाराची निर्मिती आहे त्याच्यामुळे इथे इंडस्ट्रियलायझेशन पण तुम्हाला आढळतं. एन्व्हायरमेंटल इम्पॉर्टन्स मध्ये खूप जास्त पॉईंट नाही, पण कोणत्या प्रकारचे वन इथे आढळतात, फॉरेस्टचा टाईप वगैरे तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. नद्या कोणत्या आहेत त्यांची चर्चा करू शकता. क्लिअर? त्यानंतर पुढे महत्व सांगितलंय. पार्ट डी काय? वैशिष्ट्य. पण कोणती वैशिष्ट्य? भूगर्भीय वैशिष्ट्य, जिओलॉजिकल इम्पॉर्टन्स सांगायचं आहे. भूगर्भीय वैशिष्ट्यांमध्ये सगळ्यात पहिले किती थर आहेत? ठीक आहे. खडक एक्झॅक्टली कोणते आढळतात, याचा उतार किती आहे, या थराची खोली किती आहे, ही सगळी काय झाली? ही झाली तुमची भूगर्भीय वैशिष्ट्ये. भूवैज्ञानिक म्हणा किंवा भूगर्भीय, जिओलॉजी, भूविज्ञान. जिओलॉजिकल इम्पॉर्टन्स मध्ये किती लेयर्स आहेत? 29 लेयर्स आहेत, राईट? त्यानंतर खडक कोणता आहे? रॉक, बेसॉल्ट. उतार वेस्ट टू ईस्ट. थिकनेस वेस्टला जास्त आहे, ईस्टला कमी आहे. वेस्टला थिकनेस ऑलमोस्ट 3000 मीटर पर्यंत आढळते, ईस्टला गेल्यानंतर ही थिकनेस 100 मीटर्स पर्यंत होऊन जाईल. क्लिअर? तर हे झालं तुमचं भूगर्भीय वैशिष्ट्य. पुढे कन्क्लुजन. ओके, पण कन्क्लुजन मध्ये मी हे कसं म्हणणार, डिझास्टर प्रोन एरिया नाहीये. हा, अजून एक देर इज वे कन्क्लुजन करण्याचा. नो आयडिया? हा, क्लायमेट सोबत कनेक्ट करा की हा पूर्ण डेक्कन प्लाटूचा पार्ट जो आहे इट इज ऑल्सो ए ड्रॉट प्रोन एरिया. आहे की नाहीये? अवर्षणग्रस्त प्रदेश आहे ना. तर हे सांगा की हा डेक्कन ट्रॅपचा प्रदेश कसा प्रदेश आहे? अवर्षणाचा प्रदेश आहे, ज्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी आहे, परिणामी शेतीसारख्या आर्थिक क्रियाकलापांवर मर्यादा येते. पण इतर संसाधनांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास झाल्याचा दिसून येतो. औद्योगिक विकास पण झालाय, नागरीकरण पण झालंय, इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन. क्लिअर? तर चॅलेंज पण सांगितलं आणि एक्झॅक्ट सोल्युशन काय सोशिओ इकॉनॉमिक ती पण सांगितलं.